झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली। शिवाजीनगर एसटी स्टँडवरून अबीर जोशी या 2.5 वर्षांच्या चिमुकल्याला पळवण्यात आलं। सुदैवानं दुसऱ्याच दिवशी अबीर सापडला, पण या निमित्तानं पुण्यात मुलं पळवणारी टोळी असल्याचं उघड झालंय। औरंगाबादमध्ये राहणाऱ्या स्मिता जोशी त्यांच्या भावाकडे पुण्याला आल्या होत्या। सोमवारी त्या औरंगाबादला परत जायला निघाल्या। त्यांचा 2.5 वर्षाचा मुलगा अबीरला घेऊन त्या शिवाजीनगर एसटी स्टँडवर आल्या। बसमध्ये चढत असतानाच स्मिता यांनी त्यांच्याकडे पिशव्या बसच्या पायरीवर ठेवल्या। मुलाला घेण्यासाठी मागे वळल्या तर क्षणार्धात अबीर गायब झाला होता। शिवाजीनगर के इस पे आ गए, स्टेशन पे आ गए, तब गाड़ी बाजू में लगाई और सिर्फ टिकट निकाला मैंने, मेरे साथ ही था आबिर। टिकट निकाल के हम उस एशियाड गाड़ी के पास गए। मैंने सिर्फ सामान एक ही बैग रखा था, एक बैग रखे ऐसे नीचे आ गई तो तब तक आबिर नहीं था वहाँ पे, गायब हो गया था वो। हम सब तरफ ढूंढ रहे थे उसको, पर कहीं भी नहीं मिला वो। या घटनेनंतर अबीरची शोधाशोध सुरू झाली। अखेर शिवाजीनगर परिसरातच अबीर सापडला। त्याला एक अनोळखी महिला घेऊन चालली होती। त्या महिलेनं चेहऱ्यावर कापड गुंडाळलं होतं आणि मुलाचे कपडे बदलले होते। मात्र मुलाच्या काकानं त्याला ओळखलं। ती महिला अबीरला पळवण्याच्या प्रयत्नात होती। या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। 2.5 वर्षाचा अबीर सापडल्यामुळे त्याच्या आईच्या जीवात जीव आलाय। रात्रभर फुटपाथवरतीच थांबली आणि मग त्याच्यानंतर दिवसा ती जेव्हा निघाली तेव्हा माझ्या दिराला दिसल्यासारखं झालं की हाच आबिर आहे म्हणून। मग तेव्हा ते लगेचच तिथे जाऊन विचारपूस केली, सगळे लोक जमा झाले आणि याला सोडवलं। हो, खूप खुश आहे। हो, आता इंटरोगेशन मध्ये तिने घेऊन गेली, ती परत कशाला घेऊन आली वगैरे हे जे वेगवेगळे आहेत हे, तर त्या संदर्भात थोडंसं आपण तपास झाल्यानंतर सांगू शकू। आता तरी इनिशियली आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे। आणखीन तिच्यावर काही आहे का किंवा तिचं कॅरेक्टर काय, या असंच अजून काही रॅकेट आहे का याच्या पाठीमागे, ते आपण थोडंसं तपासांती सांगू शकू। सुदैवानं अबीर सापडलाय, पण या घटनेमुळे पुण्यात मुलं पळवणारी टोळी असल्याचं समोर आलंय। पुण्याच्या पोलिसांसमोर या टोळीचा पर्दाफाश करण्याचं आता आव्हान आहे। तसंच प्रत्येक पुणेकरांनाही सतर्क राहणं गरजेचं बनलंय। झी 24 ताससाठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।